स्पीकर घेते का आवाज? नमस्कार, मी वीरेंद्र बोराडे. आज आपण दशपर्णी अर्क कसा बनवायचा त्याबद्दल सविस्तर माहिती आपले प्रगतिशील शेतकरी श्री राजूभाऊ बोराडे यांच्याकडून आपण याबद्दल सविस्तर माहिती मिळू. त्याकरिता लागणारे साहित्य ते आपल्याला सांगतील. कसं होईल मग? होते लांबून राहते तर मोठ्या सांगतो मी हे सगळं हां. आलं पाहिजे. त्यांना स्पष्ट आवाज येते. हे घेतो नाही. नमस्कार. हां. नमस्कार, मी राजेंद्र सिंह बोराडे, अभिनव नैसर्गिक माझे हात शेतकरी जरा हालतात, संसाधन तू घेऊन ये. शेतकरी गट पोरज. आज आपण दशपर्णी अर्क कसा तयार करायचा ते आपण करणार आहे. त्याकरता आपल्याला 10 प्रकारच्या झाडाचा पाला लागतो. त्यामध्ये एक सीताफळ, एक पपई, 2 सीताफळ, तिसरा एरंड, चौथा निंब, 5वा करंज, निरगुडी, बेशरम, कनेर आणि धोत्रा. ह्या 10 प्रकारचा पाला आपण घेतलेला आहे. सगळा पाला आपण 2-2 किलो घेतला आणि निंबाचा पाला हा 5 किलो घेतलेला आहे. हा पाला आपण सर्व वेस्ट डिकम्पोजरमध्ये टाकून हा 1 महिना ठेवायचा. 1 महिन्यानंतर हा अर्क याचा निघतो आणि हा अर्क आपण पिकावर फवारण्यासाठी कामात पडतो. तर यांनी आता हे कसं करायचं याकरिता प्रक्रिया हा पाला जमा केलेला आहे आणि हे कसं करायचे टाकीमध्ये एकत्र करून किती दिवस ठेवायचं हे माहिती सांगतील. आता एक पाला घ्या. हा, सीताफळाचा. सीताफळ त्या टाकीत. अच्छा, टाकू. त्याच्यावर टाकून देऊ ना. नाही, पाला टाका, पाला त्यात. दुसरा घ्या. पपई घ्या. त्यानंतर पपई. हा इकडे आहे. पपई. तिसरा एरंड. चौथा रुई. 5वा कडुलिंब. 5वा कडुलिंब. पाल्या काढल्या का? कोणता आहे? 6वा करंज. 7वा निरगुड. 8 बेशरम. 9 कनेर. 12 धोत्रा. थैलीत. प्रमाण सांगून दिला. 2-2 किलो सांगा. हा सर्व पाला आपण टाकीमध्ये टाकलेला आहे आणि एक महिन्यासाठी त्याला आपण सडवणार आहे.
एका महिन्यानंतर प्रतिपंप आपल्याला 1 लिटर घ्यायचा. 15 लिटरच्या पंपासाठी 1 लिटर दशपर्णी अर्क घेऊन आपण तो पिकावर फवारू शकतो. अशा प्रकारे आज आम्ही दशपर्णी अर्क तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.